हा जय भीम. हा जय भीम जय भीम. हा बोला ना, मी मारुती सहारे बोलतो. बोला बोला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे, आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने जो नारा लावला होता 400 पारचा आणि संविधान बदलवतो, असं काही नेत्यांचं त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळं आंबेडकर समाजाने आंबेडकर समाजातील काही घटकाने मोठ्या प्रमाणात संविधान बदललं पाहिजे नाही म्हणून संविधानाला वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोडून महाविकास आघाडीला मतदान केलं. हा त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा होता का बरोबर होता असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? हां हां, ठीक आहे ठीक आहे, बोलतो मी या विषयावर. बोलतो बोलतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. तो प्रत्येकाचा अधिकार आहे की कोणाला मतदान करावं आणि कोणाला करू नये. पण ज्यावेळेस आपण समाजात वावरतो, समाजात वावरत असताना आपण छाती फुगून सांगतो, मिशात आणून सांगतो की मी आंबेडकरवादी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं मी पालन करणारा आम्ही आहोत. मग एकीकडे तुम्ही असे बोलता आणि आपण जर बाबासाहेबांचे विचार ऐकले तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काँग्रेस हे जडचं घर आहे, काँग्रेस हे जडतं घर आहे, काँग्रेसपासून सावधान राहा. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात की आपली झोपडी तोडून दुसऱ्याच्या महालात शिरू नका. बरोबर आहे. मग आपण बाबासाहेबांच्या त्या गोष्टी का ऐकत नाही? बाबासाहेब जर म्हणतात आपल्याला काँग्रेस हे आपलं जडतं घर आहे, काँग्रेसपासून सावधान राहा, आपण ऐकतो का? आपण काँग्रेसलाच अजूनही मतदान करतो. बाबासाहेब म्हणतात आपली झोपडी तोडून दुसऱ्याच्या महालात शिरू नका. आम्ही काय करतो? आमचा हक्काचा स्वाभिमानाचा पक्ष, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा पक्ष वंचित बहुजन आघाडी, यापूर्वी BSP होता, आता महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारा आणि त्यांच्या विचारानुसार कृती करणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि ह्या पक्षाला सोडून ज्या अर्थी आपण कोणा जर आपल्याला हुल दिली की नाही बा संविधान बदलवणार आहे, संविधान बदलवणार आहे, म्हणजे आपण आपलं घर मोडून आपण दुसऱ्याच्या महालात जाऊन राहिलो, म्हणजे आपला हक्काचा पक्ष सोडून आपण दुसऱ्याला मतदान करून राहिलो. याचा अर्थ काय होऊन राहिला की तुम्ही तुमच्या घराला तोडफोड करून राहिले आणि दुसऱ्याच्या घराची मरम्मत करून राहिले, दुसऱ्याचे घर बांधून नेऊन राहिले. कुठले आंबेडकरवादी आहे तुम्ही? कुठले आंबेडकरवादी आहे? आहेत का आंबेडकरवादी? नाही ना. हां, तर तेच गोष्ट आहे मेन, क आंबेडकरवादी म्हणण्यापेक्षा आम्ही अवसरवादी झालेलो आहोत. मला संधी भेटली, मला जर संधी मिळाली तर कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना, आणि संधी मिळत नसेल तर मग आपला पक्ष, आपल्या पक्षाच्या बॅनरखाली मोठं व्हायचं, एकी दाखवायची आणि मतदानाच्या वेळेस लगेच आपण बेकी दाखवतो. कशासाठी दाखवतो? निव्वळ केवळ आणि केवळ आपला स्वार्थ आहे. ते एक गोष्ट आठवली मला. पाटलाच्या वाड्यात दरोडा पडणार होता, कारण सगळं धनसंपत्ती त्याच वाड्यात होती. पाटील हादरला होता. पाटलाला असं वाटलं की साला आता माया वाड्यात दरोडा पडून राहिला, आता नेमकं काय करावं. त्याने कोतवालाला बोलावलं आणि साऱ्या गावात दौंडी पिटली.
की गावात दरोडा पडणार आहे, गावात दरोडा पडणार आहे. मग ह्या दरोड्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही सगळेच्या सगळे जण माझ्या वाड्यात या, सगळेच्या सगळे माझ्या वाड्यात या. गाव पूर्णच्या पूर्ण गाव लेकरा बायको सहित पूर्णच्या पूर्ण पाटल्याच्या वाड्यात गोळा झालं. पाटलाच्या वाड्यात गर्दी काही मावत नव्हती. पाटील हुशार माणूस होता. पाटलानं काय सांगितलं की जेवढे वाड्यात मावते तेवढे आतमध्ये घ्या, उरलेल्या लोकायले संपूर्ण वाड्याच्या भोवताल पहारेकरी म्हणून ठेवा, त्याला पाडत ठेवायला लावा. दरोडेखोर कोणत्या रस्त्याने येतात. मग कोणाच्या हाती मशाला दिली आहे, कोणाच्या हाती नगाडे दिले, कोणाच्या हाती तलवारी दिली आहे, आणि जागता पहारा द्यायला सांगितलं. आणि आपले पाटील मस्त वाड्यामधील लेकरू बायको सट्ट झोपले बिलकुल. बरोबर आहे. मग दरोडेखोर शिरले, सुटत्या मार्गानं दरोडेखोर गावात शिरले. त्यांना दिसलं काय रे, हे तर पूर्ण पाटलाच्या वाड्याच्या भोवताल पब्लिक दिसून राहिली, गावकरी लोक दिसून राहिले. मग जे जे घर खाली होते त्या घरात शिरले. त्यांना काहीच सापडलं नाही. ज्या घरात शिरले ते त्या घरातलं अन्न धान्य रस्त्यावर फेकून दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या घराची नासधूस केली, तोडफोड केली ना दरोडेखोर उठून पळाले. दरोडेखोर उठून पळाले. आता या गावकऱ्याला वाटलं की बा दरोडा गावात पडलाच नाही. ज्यावेळेस पाटलाच्या वाड्यातून हेच लोक घरी येते तर पाहतात तर याच्या घराची नासधूस झालेली आहे, याच्या घरातलं जे काही अनाज होतं ते रस्त्यावर फेकलेलं आहे. मग बोंबा ठोकतात. बोंबा ठोकून राहिले परत पाटलाच्या इकडं. पाटलाला सांगते, पाटील साहेब दरोडा पडला, दरोडा पडला. तो म्हणते, कुठं आहे दरोडा? अरे हे आमच्या घराची नासधूस झाली, आमच्या घरे अनाज फेकले, आमचे घर बेचिराग झाले. पाटील म्हणते, फिकर नका करू तुम्ही, बिंदास राहा. सध्याचं एक काम करा, त्या पडलेल्या जागेवरच पालं बांधा, झोपड्या बांधा, तिथं राहा. राहिला प्रश्न अन्नधान्याचा, ते रस्त्यावर जे त्यानं दरोडेखोरानं जे अन्न फेकलेलं आहे ते गोळा करा आणि अन्न शिजवा, लेकरा बायाला खाऊ घाला. त्याच्यानंतर मग परिस्थिती निवडली का मग मी तुम्हाला मदत करीन. परिस्थिती निवडली की नंतर मी मदत करीन. शेवटी काय झालं, आपण आपले घरं बेचिराग करून टाकले आणि त्या पाटलाच्या वाड्याला वाचवलं. आपण त्याचं अन्नधान्य सुरक्षित ठेवलं, त्याचे कुटुंब सुरक्षित ठेवलं, त्याचा वाडा सुरक्षित ठेवला. त्याचं संरक्षण करत बसलो ना आपण आपलं संरक्षण करायचं विसरून गेलो. त्याच्यामुळे बेचिराग झालेली आहे. तेच पद्धत लोकशाहीमध्ये झालेली आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत झालेली आहे. अरे घरं त्यांचे तुटले होते, घरं त्यांचे तुटणार होते, दरोडा त्यांच्या घरावर पडणार होता, तर तो आपण आपल्या अंगावर घेऊन घेतला. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा पक्ष मोडकीत काढला. एवढा मोठा नेता भेटला, प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे. आदरणीय बाळासाहेब स्वाभिमानी आहे, प्रामाणिक आहे. या भुट्यांचं राजकारण ते समजतात, त्यांना कळते. 40 वर्ष झाली ते अख्ख्या राजकारणात आहे. प्रत्येक राजकीय नेत्याची डावपेच सगळं त्यांना माहीत आहे. तसं आहे ते.